रामा पदू फडके यांच्या स्मरणार्थ उमेशजी रामा फडके बोनशेत आणि अशोकजी रामा फडके तर एक सन्मान आपण घेतो। रवी दादांना विनंती करेन सुनील फडके साहेब या आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा। सुनीलजी काशीनाथ फडके यस रोशन मॅच सुरू करायचे। स्वप्नील दादा फडके बोनशेत यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं कॅश प्राइज। दादा आपलं मनपूर्वक आभार। थँक्यू सो मच सागर मांडवकर सर नेरे। मॅच पाहायला मिळेल शौर्य 11 भैरव रेडगर संघाच्या अगेन्स्ट खेळेल जय बजरंग अंडर 22 मोठा खांदा। या लढतीचा आता आगाज होताना पाहायला मिळतो। स्वर्गीय शारदा काकू प्रतिष्ठान साई स्टार क्रिकेट संघ भीकर आयोजित श्री विलासदादा नारायण फडके माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य चषक 2026 ही आपण स्पर्धा एन्जॉय करतो। अगदी जलद गतीनं 3 लढती या समाप्त होताना पाहिल्या। डे नाईट मध्ये हेच व्हायला हवं। अगदी डे नाईट जेव्हा आपण ठेवतो 4 ते 4:30 ला पहिला बॉल पडणं खूप गरजेचं असतं। अगदी 4 ओव्हरचा विचार केला तर 20 मिनिटांच्या आतोआत इनिंग ही समाप्त होणं गरजेचं असणार आहे आणि त्यानुसार उपाययोजना आखाव्या लागतील। दोन्ही संघांना आयोजकांच्या वतीनं मनस्वी शुभेच्छा असतील। गेम ऑन। पहिला बॉल ऑन साइडला हा फटका खेळलाय। एक धाव अकाउंट ओपन करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो। पहिल्यांदा टॉस खूप इम्पॉर्टंट होता। टॉस जिंकलाय जय बजरंग मोठा कांदा या टीमनं। पहिल्यांदा स्वीकार राहिला गोलंदाजीचा। फलंदाजी करताना पाहायला मिळेल शौर्य 11 भैरव रेडगर अगदी क्रिकेटचं माहेरघर म्हणून साई मैदान विहीगर या गावाकडं पाहिलं जातं आणि इथे या साई मैदानावरती सातत्यानं ऐतिहासिक लढतींचा ऐतिहासिक स्पर्धेंचा आपण आगाज होताना पाहतो। अगदी 12व्या पर्वामध्ये एक शानदार आयोजन। हो काउंटर अटॅक डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय। उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं। दीपेश त्या ठिकाणी सज्ज होता। बाहुबली फील्ड डिपार्टमेंट सजगतेनं कार्य करते आणि हे पाहता अगदी फिल्डिंगच्या माध्यमातून धावा रोखण्याचे प्रयत्न मोठा खांदा संघाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत। पहिली सलामीची जोडी तुषार भोपीच्या साथीने कल्पेश भोपी आहे आणि या जोडीला ग्रेट स्टार्ट द्यावा लागेल। पहिल्या ओव्हरपासून अटॅकिंग मूडमध्ये फटके खेळणं गरजेचे असतील कारण समोरील संघ सुद्धा तगडा आहे मोठा आहे असा संघ मोठा खांदा। गोलंदाज तयार राईट ओव्हर द विकेट मारा चांगला प्रयत्न राहिला होता परंतु बॉडीचा बॅलन्स इथे चुकला गेला झुकला गेला आणि पाहता अगदी श्लोकच्या माध्यमातून हा झेल इथे भूदान होताना पाहायला मिळतो। सर्कलच्या रिंगणामध्ये क्षेत्ररक्षण करणं खूप कठीण असतं। त्यातल्या त्यात वेगवान जर चेंडू आपल्याकडे आला तर जजिंग करणं कठीण जातं। बॉडीचा बॅलन्स आखावा लागतो लक्ष केंद्रित करायचं असतं आणि त्यानंतर सुटलेला हा झेल समोरच्या दिशेने हा फटका ऑफ ड्राईव्ह लॉंग ऑफ कडे हा फटका खेळला गेला। एकच धाव इथे प्राप्त केली जाते। प्रत्येक चेंडूगाने एकेरी धाव येताना पाहायला मिळते। कुठल्याही प्रकारे मोठा फटका हा खर्चिक केला नाहीये। इतका इकॉनॉमिकल स्पेल हा गोलंदाजाकडून हा साकार होतो। तीक्ष्ण धारदार गोलंदाजीचा मुजुरा हर्षल भगतचा परत हा चेंडू पाहिला तर डॉट बॉल अगदी आक्रमकतेनं फलंदाजाचा माइंड रिएक्ट करून ही फटकेबाजी पाहायला मिळते। ज्येष्ठांचं मार्गदर्शन या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतो जिथे चर्चा साधली जाते। तुकारामजी फडके असतील विकीचे पिताश्री प्रत्येक रात्रीमध्ये त्यांची उपस्थिती खूप वंदनीय असते। त्यांच्याही सुपुत्राच्या माध्यमातून दमदार नाईट स्पर्धेचं आयोजन असतं आणि इथे पाहिलं जाईल हेरलं जाईल। अगदी अंपायर कॉल पाहायला मिळतो आणि त्यांच्या माध्यमातून हा इशारा ऑर रूम कडे हा केला जातो आणि त्यानंतर अगदी ऑर रूम मध्ये
चर्चा केली जाते. इथे एक्झॅक्टली काय झाले याची पडताळणी होते. भोसले सर त्या ठिकाणी दाखल आहेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी, परंतु वाईट बॉल आहे. नो नाही आहे, परंतु वाईट बॉल हा असणारच आहे. कारण लेंथमध्ये आपण बिघाडी पाहिली आणि त्यातल्या त्यात जर पाहिलं तर धावसंख्या धावपटलावरती रुजू होत असताना बाईच्या स्वरूपामध्ये या धावा आल्या. 9 धावा लागत आहेत धावपटलावरती. अगली पेशकश काउंटर अटॅक ऑन साइडला क्लिअर केलंय. वन टप्पा सीमा पार, शानदार जानदार चौकार. काशीनाथ जानू फडके यांच्या स्मरणार्थ सन्माननीय सुनीलजी काशीनाथ फडके ग्रामस्थ मंडळ विगर यांच्या वतीने या स्पर्धेकरिता 1000 रुपयाचा धनादेश, 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिले. दादा आपलं मनस्वी आभार इथे व्यक्त केलं जाईल. ग्रामस्थांचा सहभाग आहे याच मुले की काय ही स्पर्धा खास आहे. तन मन धन हे त्रिवेणी संघ मोतलं जातं. ज्येष्ठांचं मार्गदर्शन आहे आणि त्यातल्या त्यात युवा पिढीच्या साथीनं या स्पर्धेचा सर्वांगीण विकास आहे. आणि या स्पर्धेचा वावर, या स्पर्धेची पावर, काटेकोर पद्धतीची नियमावली, काटेकोर पद्धतीनं या स्पर्धेतील उपाययोजना पाहायला मिळतात. थेट 4:15 वाजता टॉस उडतो आणि त्यानंतर लढत सुरू होते. हे या परिभागाचं यश आहे. हे यश आहे साई स्टारचं, संबंध ग्रामस्थांचं आणि दीपकदादा फडके यांचं. त्यांच्या साथीनं सर्व त्यांचे मेंबर्स असतील, युवा ब्रिगेड असेल, यांच्या साथीनं या स्पर्धेचा एक डंका या तिविती या स्पर्धेच्या माध्यमातून पाहू शकता. साई स्टार ग्रामस्थ मंडळ विगर यांच्या साथीनं या स्पर्धेमध्ये आपण अनेक उपाययोजना होताना पाहिल्या आणि ज्येष्ठांचं मार्गदर्शन. 13 धावा धावपटलावरती दीपेश उद्दार याचा हा दमदार शानदार गोलंदाजीचा कार्यकाल आणि निश्चित वरदनं हा झेल पकडलाय आणि लागतोय हा पहिला धक्का. आणि सर्व सहकारी मेंबर्स यांना विनंती आहे अगदी मंचकाच्या समोर यायचंय. आज चतुर्थी आहे आणि बापांची आरती इथे संपन्न केली जाईल. सर्व सहकारी मेंबर्सला विनंती असेल अगदी बापांची मूर्ती ज्या ठिकाणी आहे तिथे अगदी आरती ही संपन्न केली जाईल. कला क्रीडा सांस्कृतिक वारसा जतन करणारा हा आपला प्रतिष्ठान आणि क्रिकेट संघ आणि यांच्या वतीनं नेहमीच नवनवीन संकल्पना या आखल्या जातात आणि या संकल्पनेला दाद द्यावी तितकी थोडी असेल. धावसंख्या अगदी विस्फोटक अंदाजामध्ये बनत असताना तात्काळ पहिलं ब्रेक थ्रू पाहिलं, पहिल्या फलंदाजाला बाद केलं. अतिशय वेगवान चेंडू सफर होतो, चांगली लाईन, चांगल्या लेंथनं हा चेंडू सफर केला. आपल्या भात्यातून तीक्ष्ण धारदार हा आपण वार पाहिला. बॉलिंग ट्रॅकवरती दमदार दीपेश उद्दार हा आग ओकणारी गोलंदाजी साकार करतो. पहिल्या 2 चेंडूंमध्ये एकही धाव त्याच्या माध्यमातून खर्चिक झाले नाही. नेक्स्ट बॉल, तिसरा चेंडू विस्फोटक अंदाजामध्ये या फटकाला कार्पेट ऑन साइडला हा फटका खेळलाय. एकच धाव मिळते. मोठ्या फटक्यांपासून काहीसं वंचित ठेवलंय. एक जो आपण चौकार पाहिला, काहीसं बल प्राप्त होताना पाहिलं आणि त्यानंतर धावसंख्येला पूर्णपणे रोख लागली आहे. 14 धावा लागत आहेत. खेळाचं पहिलं पूर्वार्ध आहे. टॉस खूप इम्पॉर्टंट होता, टॉस जिंकला होता मोठ्या खांदानं. गोलंदाजी ही त्यांची धाकड आहे आणि या दृष्टिकोनातून उत्तमरित्या सद्य घडीला गोलंदाजी ही साध्य केली जाते. दीपेश उद्दार, ओहो दमदार चेंडू टोलवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. लॉंग ऑनला बैठक झेल हर्षद भगत त्या ठिकाणी दाखवला होता आणि हर्षदच्या माध्यमातून हा रुबाबदार शैलीचा हा दमदार झेल.
होईल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. एकूण धाव पटलावरती 15 पाहायला मिळत आहेत. शौर्य 11 भैरव रिडगड संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना जय बजरंग अंडर 22 मोठा खांदा, एक मोठी लढत क्रिकेट रसिकांना पाहायला मिळते. अंतिम बॉल फुलर लेन डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने ही चपराके आणि 2 धावा होतील का? निश्चितच जलद गतीनं 2 धावा प्राप्त होत आहेत आणि अशा रीतीनं पहिल्या 2 षटकांदरम्यान धावा बनत आहेत. 2 गडी बाद रिडगड जाऊन पोहोचतोय 17च्या घरात. तर बघा टॉस साठी पहिला कॉल आहे. मॅच नंबर 5 आणि टीम नेम गावदेवी बेलवली आणि त्यांच्या विरुद्ध अन्विक 11 जय हनुमान नेरे. टॉस साठी नाणेफेकीसाठी हा पहिला कॉल असेल. या सूचनेकडे आपण लक्ष द्या. तो सामना असेल आपण पाहतो 5वा. 11 मॅचेस कव्हर करायचे दोन्ही संघांना. एक वेळेमध्ये आपण या आणि तुम्ही आम्हाला कोऑपरेट करा. साई चारच्या सर्व संयोजक आयोजकांना विनंती करेन आपण स्टेज समोर यायचे. धन्यवाद. तर यापुढील सामना गावदेवी बेलोली संघाविरोधात अन्विक 11 जय हनुमान नेरे. हाही सामना तितका तगडा पाहायला मिळेल. अगदी उत्तम दर्जाच्या स्पर्धेमध्ये तितकाच शाही सामन्यांचं आपण आगमन पाहतो आणि सुपर 12च्या लढती म्हटल्या तर गावचे प्रेक्षक हे मोठ्या संख्येने येताना आपण अनेक वेळा पाहिले. गावची प्रतिष्ठा अगदी पणाला लागली जाते आणि त्यातून विजय संपादन केल्यानंतर ट्रॉफ्यांच्या दिशेनं ही घोडदौड असते आणि गाववाल्यांसाठी ग्रामस्थांसाठी ती अभिमानाची गोष्ट असते. आणि असा अभिमानास्पद खेळ खेळण्यासाठी सुपर 12 मध्ये सध्या घडीला 2 संघ खेळत आहेत. मोठा खांदा विरोधात रिडगर. हे काय केलं? मोक्याच्या क्षणी हा चेंडू सोडलाय. नितीन त्या ठिकाणी सज्ज होते आणि सुटलेला तो चेंडू रॉकेट फायर आलेला हा चौकार. आक्रमक शैलीनं फटके खेळले जात आहेत. विमान अगदी खूप जवळून जात आहेत. लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे हा आपण प्रस्थान पाहतो. हा सोनेरी पर्व आहे. लाऊड साऊंड इथपर्यंत ऐकू येतो. पंचांनी हेरलं, पंचांनी पाहिलं आणि त्यानंतर लागतोय हा अजून एक झटका क्रमांक 3 रिडगरला आणि खेळाडू इथे बाद होतोय. परतीच्या प्रवासाला जातोय सूरज भोपी. भगत श्लोक भगतचा हा धाकड चेंडू लहानपणी लगोरी चांगला खेळलाय. निखिल भगतनं काउंटर अटॅक केलं आणि फलंदाजाला माघारी परतवलं. स्पर्धांची कमी नसते. कोण देतो टी शर्ट्स, कोण देतो बाईक, कोण देतो सायकल, कोण देतो मानधन, कोण देतो ट्रॉफ्या. हे सातत्यानं समीकरण साई स्टारच्या माध्यमातून पाहतो. सर्व पुरस्कर्त्यांचं मनस्वी आभार. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅकवरती श्लोक भगत. सद्य घडीला त्याची पॉवर, त्याची ताकद पूर्णपणे पाहायला मिळते. श्लोक तयार. अंदाधुंदी गोळीबार करण्याचा प्रयत्न राहिला. फळी चेंडू यांच्यामध्ये तालतंत्र जोडता आलं नाहीये. डॉट बॉलची राहिली समाप्ती. अगदी धारदार गोलंदाजी ही आखली जाते आणि धावसंख्येला
काहीशी रोख पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते 21 रन्स. गणरायाचा शुभ आकडा आणि गणरायाचं पूजन आणि आरती सुद्धा काही क्षणार्धात इनिंग समाप्तीनंतर इथे केली जाईल. ओहो, काट्यासारखा सरळ चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतोय निखिल भगतनं. अजून एक दर्जेदार झेल पकडलाय. अजून एक खेळाडू बाद. पाहिले आपण तुषारला माघारी पडतवलं, कल्पेश बोपी बाद झाला, अजित भगतला माघारी पडतवलं, सूरजलाही चांगली फटकेबाजी करता आली नाहीये. आणि आता लिजन खेळाडू विलास बोपीला आपल्या खांद्यावरती दारू मदार घ्यावीच लागेल आणि त्याच्या साथीने आयुष बोपीलाही माघारी जावं लागतं. आणि आता येणारा नवीन खेळाडू बॅटिंग मार्कवरती जो येईल त्याला चांगला खेळ करावा लागेल. नरेश पाटील आलेला नवीन खेळाडू. अगदी संदेश भोईर सुद्धा या लढतीचा जवळून एन्जॉय घेतोय, आनंद घेतोय. आणि त्यांच्या समेत रॉकस्टार प्रवीण गायकर सर वाकडी. आणि या स्पर्धेमध्ये संदेशच्या नावे एक अर्धशतक सुद्धा झळकताना पाहिलं. काळ तळोज मजकूरलाही चांगला संघ हा खेळला गेला. आणि ऑन स्क्रीन त्यांना आपण पाहू शकतो धावसंख्येला रोख लागली, धावसंख्येला रोखले, धावसंख्येला टाळेबंद केले. 21 धावा धावपटलावरती रुजू होत असताना आणि काही क्षणार्धात तुम्हाला एक रॉयल एंट्री सुद्धा पाहायला मिळेल. स्पीड किंग सिम्बा विक्रमी खरेदी पाहिली आपण. जय वागेश्वर प्रसन्न कैलासवासी मारुती साहू पाटील कुमार आदी अरुण पाटील हरिग्राम श्री सागर महादेव पाटील विगर पनवेल यांची विक्रमी खरेदी सिम्बा स्पीड किंग यांची रॉयल एंट्री सुद्धा या स्पर्धेमध्ये अतिशय विलोभनीय पाहायला मिळेल. गोलंदाज येतोय बॉलिंग ट्रॅक वरती स्लॉगरचं षटक हाताळण्यासाठी. गोलंदाज येतोय नितीन धुंद्रेकर. अगदी या षटकामध्ये खासम खास फटके खेळावे लागतील. अनेक वर्षांचा तजुर्बा, अनेक वर्षांचा अनुभव काय असो हे विलास भोपी नामक फलंदाजाला इथे दाखवणं गरजेचं असेल. स्लॉगरच्या षटकादरम्यान धावा बनवू शकतात, त्या बनवाव्या लागतील. पहिला बॉल स्लोअर बॉल सबर करण्याच्या बेतामध्ये होता, परंतु तांडेल सरांचा इशारा आलाय इथे व्हाईट बॉल. अगदी तांडेल सर असतील, त्यानंतर अगदी काकडे सर असतील, भोसले सर असतील, हे त्रिवेणी संगम ऑफिशियल पंचांच्या भूमिकेमध्ये याही पंचांना त्यांच्या कारकिर्दीसाठी मनस्वी शुभेच्छा असतील. आणि बॉलिंग ट्रॅकवरती नितीन. अगदी 5 चेंडूंच्या विश्रांतीनंतर अगदी 1 रन्स आपण येताना पाहिली, ती सुद्धा व्हाईट बॉलची. आणि त्यानंतर हा डॉट बॉल. पावलं चालणं खूप गरजेचं असतं. गुड क्रिकेटर इज अ गुड डान्सर. खेळपट्टीवरती बदलालित्य करणं हे खूप गरजेचं असतं. पावलं चालली नाही तर धावा बनत नसतात. आणि तेच चित्र पाहायला मिळतं विलास भोपीच्या माध्यमातून. हा डॉट बॉल राहिला आणि अशा रीतीनं पहिल्या पूर्वार्धातील 5 चेंडूंचा खेळ हा शिल्लक आहे आणि 22 धावा धावपटलावरती इथे पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉल स्लोअर बॉल. सातत्यानं एक वेगळी स्ट्रॅटर्जी आखली आहे गोलंदाज धुंद्रेकरनं आणि उत्तमरित्या सद्य घडीला तो आपल्या भात्यातून चेंडू सफर करतोय. फलंदाजांना धावा बनवू देत नाहीयेत. धावसंख्येला टाळेबंद केलंय. फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये पूर्णपणे चेंजेस पाहायला मिळत आहेत आणि अजूनपर्यंत 4 चेंडू शिल्लक असतील. ताव घाव हा करावाच लागेल. प्रहार केला सुंदररित्या हा फटका खेळलाय. 1 धाव प्राप्त होते आणि दुसरीचा प्रयत्न असेल, धाव होईल का? आणि इथे खेळाडू होतोय रन आउट. अजून एक खेळाडू बाद. 6 मोहरे गारत. गाव 40+ क्रिकेटचे विद्यमान अध्यक्ष पनवेल तालुका यांचे ते शुभाग मनोदय आयोजकांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक स्वागत. तर टॉसही संपन्न केला जाईल.
ओहो बेलवली विरोधात नेरे हा सामना यापुढील असणार आहे आणि पक्कबादा अजून एक विकेटचं राहिलं पदन खाड होतोय बाद. दशरथ पाटील सर करावे आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये दाखल आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत. संदेशजी भोईर रेडगर हे सुद्धा या लढतीला एन्जॉय करतायत, त्यांना विनंती मंचकावरती या, आपलं मनपूर्वक स्वागत. धावसंख्या येत नाहीये, धावसंख्या ही बनवावीच लागेल. उत्तरार्धामध्ये रेडगर संघाची गोलंदाजी ही धाकड आहे आणि निश्चितच उत्तमरित्या उत्तरार्धामध्ये त्यांना गोलंदाजी करावी लागेल, परंतु कौतुकास्पद कार्य राहिले. मोठा खांदा संघाच्या प्रत्येक गोलंदाजानं उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी साकार केली. फलंदाजांना डोकं वर काढू दिलं जात नाहीये. मोठा खांदा संघ आपण स्पीडली खेळायचंय, अतिरिक्त वेळ आपण घेऊ नका. आयोजकांच्या माध्यमातून कॉल येतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि याच्या आतोहात 20 मिनिटांच्या आतोहात इनिंग ही समाप्त होणं गरजेचं असेल. पहिल्या पूर्वार्धातील अगदी 2 चेंडू शिल्लक आहे, 2 मोठे फटके लागले तर सन्मानजनक धाबत संख्येकडे प्रस्थान राहील रेडगर या संघाचं. 9व्या क्रमांकावरती आलाय देविदास भोपी, अष्टपैलू गुणवान खेळाडू आहे, खासम खास फटके तोही खेळतो, गोलंदाजाची वावर आहे, धोंद्रेकर चांगली गोलंदाजी करतोय. अंतिम बॉल 5वा बॉल आहे, अजून 2 चेंडू शिल्लक असतील. विरोपंथी स्टाईल हा फटका खेळला गेला. काय जलद गतीनं हा देविदास धावतोय आणि त्याच्या साथीनं पाहायला मिळतोय नरेश पाटील भागमभाग राहिले आणि हे पाहता अगदी या चेंडू गणिक जलद गतीनं तिहेरी धाव आपण बनताना पाहिली. पहिल्यांदाच आज ही तिहेरी धाव बनताना पाहायला मिळते आणि आता सन्मानजनक धावसंख्येकडं हा प्रस्थान पाहायला मिळतो, जिथे धावा बनतायत. धावा पटलावरती 26. नरेशला काय करायचं आहे तर एक मोठा फटका खेळायचा आहे, गोलंदाजाला काय करायचं आहे तर एक डॉट बॉल सबर करायचं आहे, कारण इथे डॉट बॉल आला तर दबाव तंत्रामध्ये असतील रेडगर, इथे षटकार आला तर एक मोमेंट चेंज केलं जाईल. रेडगर संघाच्या बाजूनं आपली फलंदाजी आपली गोलंदाजी ही त्यांना मजबूत करण्याचे स्पष्ट संकेत देईल. परंतु अंतिम बॉल कोणत्या संघासाठी तितकाच फळदायक ठरेल हे पाहणं गरजेचं असेल. अंतिम बॉल स्लोअर बॉल, गतीमध्ये परिवर्तन, मिश्रित बॉल, डॉट बॉल. खेळाचं पहिलं पूर्वार्ध झाले समाप्त आणि धावा बनताना पाहायला मिळत आहेत. धाव पटलावरती 7 गडी बाद फक्त 26 बनवायच्या 27. टीम जय बजरंग अंडर 22 मोठा कांदा टीमला. तर याच दरम्यान आपण पाहतोय या स्पर्धेसाठी ओम साई केबल नेट सर्व्हिस ज्यांनी आम्हाला फ्री सेवा दिली, त्यानंतर आमचे एनर्जी ड्रिंक 6व्या क्रमांकाची ट्रॉफी, फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षकांची ट्रॉफी दिले, ते सन्माननीय आमचे उद्योजक राजेशजी राम फडके यांचे इथे आगमन झाले. त्यांना विनंती करेन आपण अतिथी कक्षामध्ये आसन ग्रहण करावं. आमचे पुरस्कर्ते राजेशजी राम फडके, वेलकम, सुस्वागतम. मी सुनीलजी काशीनाथ फडके साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण टॉस घेतो. 2 बलवान 2 बलाढ्य बी ग्रुपचे दोन्ही संघ आता एकमेकांसमोर आलेत. ही लढत फ्रेंड्स फॉरेवर असेल आणि अनेक वेळा आमने सामने येतात आणि आता पुन्हा या वर्षीच्या पर्वामध्ये आपण पाहतोय अन्विक 11 जितू 11 जय हनुमान नेरे आणि त्यांच्या विरुद्ध गावदेवी बेलवले. 4 षटकं 4 गोलंदाज कंपल्सरीचेच कंटिन्यू. यस, कॉल डिसिजन इथेच द्यायचं. तर यस, टॉस जिंकला नेरे, डिसिजन फिल्डिंग आणि आपण पाहतो इथे ज्यांची आतुरतेने आपण वाट पाहत होतो. मित्रांनो, आपण नवीन खरेदी पाहू शकाल बिंजोरचा बेतात बादशाह अर्थातच सिम्बा 94-24 94-20 याची रॉयल एंट्री आपण या ठिकाणी या मैदानावरती पाहतो. मित्रांनो, कालच सन्माननीय सागर शेठ पाटील यांची नवीन विक्रमी खरेदी आणि 9 तारखेला आपल्याला बिंजोरचा अड्डा याच मैदानावरती म्हणजेच आपल्या स्टेजच्या मागे तुम्ही पाठी पाहू शकाल आणि तिथे तुम्हाला बिंजोरला पालताना पाहायला मिळेल असा विगरकरांचा सिम्बा 94-20 सागर शेठ यांची नवीन खरेदी आणि आमच्या आधारस्तंभ दादा सरकार पंढरनाथ शेठ फडके साहेब विगर यांचा आधारस्तंभ आज आपण पाहू शकाल. सिम्बा 9 तारखेला ही नवीन खरेदी आणि 9 तारखेला बिंजोरच्या अड्ड्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. शुभेच्छा देऊया सागर शेठ त्यांच्या सर्व परफेक्ट नियोजन, कारण आज बैलगाडा क्षेत्रामध्ये देखील अनेक शर्यत क्षेत्रामध्ये अनेक युवक
कार्यरत असतात मित्रांनो. अरुण पाटील, रतन पाटील, राजू पाटील, संजय पाटील, आमचे लहू पाटील असतील, विनीत म्हात्रे, हरिग्राम, हे सर्व परफेक्ट नियोजनाचा बादशाह. कुमार टायगर गुरुनाथ शेठ फडके यांचा 10 सारखा सर्जा, 10 सर्जा आणि घोटचा सर्जा. मित्रांनो, आजच बालुबाई केसरीमध्ये प्रथम क्रमांक निर्विवाद वर्चस्व पाहिलात. अगदी अंतराने पहिला दुसरा आणि तिसरा तिन्ही फेरे अगदी निर्विवाद वर्चस्व आपल्याला पाहायला मिळाले. आणि कालच विक्रमी खरेदी आपण पाहिली 94 सिम्बा स्पीड किंग, कारण प्रत्येक अड्ड्यात उडवतो गुल्लाल भडक, कारण बैलगाड्याचा नाद आहे एकदम कडक. आणि या ठिकाणी पाहू शकाल सागर शेठ यांची विक्रमी खरेदी. या पंढरी शेठ फडके यांच्या पश्चात देखील शिंबा 94 एकदम तरणा बांड आहे. 9420 स्पीड किंग बेताज बादशाह. चला पहिला जोडा फक्त इनमीन 26 धावांची गरज, अतिशय लोएस्ट टार्गेट. तर रतन पाटील साहेब, हरिग्राम यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. त्यांना विनंती आहे साहेब यावं व्यासपीठावरती, आपलं सहर्ष स्वागत. यस, अतिशय दमदार आयोजन. नुकतीच ज्यांची रॉयल एंट्री 94 शिंबा स्पीड किंग 9 तारखेला ज्यांचं पहिलं प्रदर्शन आमच्या पाठीमागे जो अड्डा भिंजोड. चला पहिला जोडा मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन. यस, अच्छा सत्यवान ते पण छकडेवाले आहेत का? अच्छा, बिल्ला रंगाचा कोण आहे मग? अच्छा, तो दीपेश हुद्दार आणि नितीन दोंदरेकर. पहिला जोडा आणि पहिलं षटक प्रगतीपदात 26 धावांची गरज. शौर्य इलियम भैरवनाथ रेडगर यांच्या विरोधात जय बजरंग 722. आणि हा पहिला चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, डॉट डिलिव्हरी. 26 धावा जरी असल्या ज्या ज्या टार्गेट कमी असतं नक्कीच ते मुकाबले तगडे होत असतात, अतिशय रंजक होत असतात. पहिला गोलंदाज कल्पेश भोपी. 27 धावांची गरज. 27 रन्स रिक्वायर्ड ओनली 20 बॉल. अतिशय दमदार आयोजन, दमदार स्पर्धा, शानदार पर्व सालाबाद प्रमाणे. रायडा महोदय विकेट आउटसाइड द स्टंप. ब्लाइंड स्ट्रोक करण्याचा प्रयत्न, पुन्हा चेंडू निघून गेलाय. दमदार गोलंदाजी, जशास तसे उत्तर, मुंह तोड दबा, हिट का दबा, पत्थर से वार पे पलटवार, ॲक्शन पे रिॲक्शन. फिल्डिंग आणि गोलंदाजी. तर सर आपण पाहू शकाल स्क्रीनवरती कालच विक्रमी खरेदी आपण पाहिलीत ती सिम्बा स्पीड किंग 9420 कुमार आदी अरुण पाटील हरिग्राम आणि श्री सागर महादेव पाटील विहिगर यांची विक्रमी खरेदी काल आपण पाहिलीत. आणि तो सिम्बा आपल्याला इथे स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. परफेक्ट नियोजन. अरुण पाटील साहेब माजी सरपंच, रतन पाटील, संजय पाटील, राजू पाटील, स्वप्नील पाटील, मिलिंद म्हात्रे, बिट्ट्या घरत, नीरज म्हात्रे, रोहित पाटील आणि संपूर्ण 10 सरकार ग्रुप आणि विहिगर पनवेल, राणा सरपंच ग्रुप, सर्चक ग्रुप, जागवार ग्रुप सर्वांचं या ठिकाणी आम्ही सहर्ष स्वागत करतो. या शिंबा 94 अतिशय दिसायला देखील स्मार्ट आहे बघा. रायडा महोदेवकर पुन्हा एकदा चेंडू निघून गेलाय. पंचांचा असं वाटतं वाईट होतं, परंतु संघाची धावसंख्या तरी तब्बल 4 वर. नशिबाचा चौकार. संघाची धावसंख्या बिनबाद 4 4 कॉर्नर. 27 धावांची गरज.
अतिशय दमदार स्पर्धा. याच्यानंतर जो सामना होईल ये सांगडा टीम से. अच्छा अच्छा त्यांना सांगडे टीमला का. हो जोरदार अपेल लेग बिफोर आणि फलंदाज बादल याने पहिला धक्का पहिल्या विकेटचं बदन. अतिशय खराब सुरुवात. 1-4 4 बॉल लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या विकेटचा पायथा पाय डीजे. जलद गतीने स्पीड किंग अशी ज्याची ख्याती आहे आणि विक्रमी बोलीमध्ये जो शिंबा 94. 9 तारखेला त्यांचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळेल. पाठीमागचा जो अड्डा आहे शिंबा. तर वनडाऊनचा फलंदाज हर्षद भगत. वीस मिनिटाचा कालावधी असेल. पुन्हा एकदा जोरदार अपेल. बीट झाला फलंदाज. अतिशय चांगला चेंडू. अप्रतिम डिलिव्हरी. भन्नाट मारा. पुन्हा एकदा फलंदाज. धावसंख्या फक्त इनमेन 4 वर. 4 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 1-4. कल्पेश फोपी. हो यस आउटसाइड द स्टंप बॅकफुटला गेला होता. पुन्हा एकदा चांगला चेंडू. भन्नाट मारा आणि फलंदाज माटे कॉट बिहाइंड. दुसरा धक्का. दुसऱ्या वेगेचं बदन. दुसरी गळती. धावसंख्या फक्त इनमेन. विकेट नाही का. अच्छा मला वाटलं की जमा झाले की नाही गॅदर. षटक संपलंय. बाप्पांचे अर्धे होईल आजचा अतिशय पवित्र दिवस. अंगारकी आहे आणि आमचे आराध्य दैवत प्रथम पूजनीय देवता गणपती बाप्पा. थांबा जरा सामना संपू द्या प्लीज. क्या बात आहे. आज चांगला दिवस. येस बाप्पा आशीर्वाद द्या आमच्या शिंबाला. 9 टक्क्याच्या अड्ड्यामध्ये षटक क्रमांक दुसरं प्रगती बदल देवीदास भोपी. आणि हा पहिला चेंडू पुन्हा एकदा पुश केला. टॅप केलाय. चांगला फटका आहे. ऑन साईडला चेंडू जाईल. मिडवे केला. पुन्हा एकदा मिळेल फक्त इनमेन. अतिशय चांगली फिल्डिंग. तर आपण पाहू शकाल या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेत असताना मैदानावरती सन्माननीय जयवंतबाई पालकर त्यांच्या समेत स्वतंत्र एंटरप्राइजेसचे सर्वा स्वतंत्रबाई अण्णाशेठ पालकर माजी सरपंच एवन जोडी आणि त्यांच्या समेत अक्षय पाटील, राजबाई आदई आणि तेजसबाई आदई यांना विनंती असेल यावं. आपलं सहर्ष स्वागत. यस यस धन्यवाद. रॉकस्टार प्रवीण गायकर. दमदार सूत्ररंजन. हो यस रिवाज अटॅक स्विच केल्या. पुन्हा त्या चेंडू जाईल सीमारेषेबाहेर. चांगलं टायमिंग. संघ पराभूत झाला होता. लास्ट म्हणजे शेवटच्या चेंडूमध्ये सामना गेला होता. ज्यावेळी कमी टार्गेट असताना त्यावेळी नक्कीच सामने रोमांचक होत असतात. हाय व्होल्टेज होत असतात. टोटल स्कोर इज 9 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. देवीदास भोपी पुन्हा एकदा तयार. जोरदार अबेल. पुन्हा एकदा चांगला चेंडू. भन्नाट मारा. सुसाट मारा. डॉट डिलिव्हरी. डॉट बॉल. विक्रमी बोलीने खरेदी केलेला शिंबा 94. स्पीड किंग. स्पीडचा बेताज बादशाह. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा अक्रॉस द लाईन.
चेंडू भिरकावून दिला पुन्हा एकदा चांगला फटका दमदार स्ट्रोक नेत्रदीपक टायमिंग 6 धावांनी संघाची संख्या वृद्धिंगत होईल. धावसंख्या फैलावली धावांना आकार चालना टोटल स्कोर इज 15 राहिल्या फक्त 12 धावांची गरज. अतिशय अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी केली आणि प्रतिस्पर्धी संघाला फक्त 26 धावांत रोखून 27 धावांचा पिच्छा करतोय. अंडर-20 हो हो पुन्हा एकदा काही गरज नाही स्विच करण्याचा प्रयत्न. क्लीन बॉल त्रिफलाची पितल उघड्यावर दांडी गोल झाली आणि धक्का बसेल. दुसऱ्या फेकेचं बदन ये देवगामाने रोशन पाटील. आणि काल सर आपण पाहिलात बामणडोंगरी विरुद्ध कामोठे अशी देखील काल दिग्गज फाईट झाली. फक्त 21 धावा होत्या आणि त्या धावा देखील शेवटच्या क्षणाला मात्र चेस झाल्या. आणि आजही आपण पाहू शकाल भले रिटकर संघाने 27 धावा बनवल्यात परंतु त्या धावांचा पाठलाग करताना त्यांची गोलंदाजी तितकी ताकद आणि देवीदास हे दमदार गोलंदाज म्हणून सातत्याने आम्ही त्यांना पाहिलं. जयवंतबाई पालकर स्वतंत्रबाई पालकर A1 क्वालिटीची जोडी त्याच्या समेत अक्षयबाई पाटील राजबाई आदई आणि तेजसबाई यांचं सर्वांचं सहर्ष स्वागत. आणि नेक्स्ट मॅच नक्ष 11 गावदेवी बेलवली विरुद्ध अन्विक 11 जय जितू 11 जय हनुमान नेरे अशी फाईट पाहायला आणि मिळेल. प्रवीणकर आजचा दिवस मात्र आज जो शेवटचा बॅटिंग करतो दुसऱ्या डावात तो मात्र संघ पराभूत झालेले आहेत आतापर्यंतचा. नंतर सांगू शकत नाही आरतीनंतर काय होते काय माहिती. कदाचित बदलेल वातावरण चेंज होईल. चला बॉलिंग मार्क होता या देवीदास भोपी 15 12 धावांची गरज. येणारा बॅट्समन टुडाऊन द फलंदाज निखिल भगत. दमदार स्पर्धा. दीपकजी फडके या स्पर्धेचे CEO आहेत. हो हो येस पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह स्ट्रोक चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट थर्ड मॅनला जोरदार अपेल आणि फलंदाज मात्र परतीच्या मार्गाला परतीचे दोर कापलेत. तिसरा गडी गारद. आणि धाकटे का मोठ्या कांद्याचे कट्टे समर्थक जक्काबाई सांगडे. कुठेही स्पर्धा असू द्या रायगड आणि एक ते गावांचा एक मामा आहे. गावांचा मामा आहे ना तो ते कुठेही स्पर्धा असते ते जाणार. चला तृतीय विकेट निखिल भगत 0वर गरज. बघा 27 धावांची गरज असताना देखील कशी ही दमछाक पिछेहट होते याचं हे ज्वलंत उदाहरण येणारा बॅटर. तसेच परशाबाई पाटील खांदा यांचे देखील या ठिकाणी शुभागमन आणि त्यांचीच गावातील ही मॅच आपण पाहतो ते देखील संघासाठी चेअर्स करण्यासाठी आलेत. तर परशाबाई पाटील आपलंही स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत धन्यवाद. करतो. यस अतिथी देव भव अतिशय दमदार स्पर्धा 6 स्टार विगर मान्यवर माननीय सन्माननीय विलादादा नारायण फडके यांच्या सन्मानार्थ त्यांच्याच नावाने सदस्य चषक 2026 दमदार आयोजन 25-26 12-12 12 बॉल्स 12 रन म्हणजे प्रति षटकामागे 6 धावांचे इक्वेशन. जबरदस्त क्लोज मॅच. कृपया चंद बेलवली आणि त्यांच्या विरोधात नेरे. आणि कृपया हा सामना संपल्यानंतर पहिल्यांदा आरतीला सर्वांनी हे जमायचं आहे प्लीज. बापांची आरती होईल त्याच्यानंतर महाप्रसाद. हो आउटसाइड द अपस्टंप पुन्हा एकदा चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी चांगलं किपिंग जबरदस्त फुटवर्क पदल आलित्य. यष्टीरक्षकाचा डॉट बॉल 11 बॉलमध्ये पाहिजे 12 धावांची गरज. जर षटका जर कदाचित गेला नसता तर नक्कीच मॅच अजूनही टाईट झाली असती कडक झाली असती. नरेश पाटील राईट आर्म लेफ्ट आर्म राहून द विकेट आणि हा चेंडू हुक करायचा पुन्हा एकदा चांगला चेंडू हॉटक बॉलिंग चेंज ऑफ पेस गती परिवर्तन अचूक टप्प्यावर चेंडू अनइवन बाउन्स आणि चेंडू राहिले 10 धावा पाहिजे 12 1.2 रिक्वायर्ड ईच अँड एव्हरी डिलिव्हरी. हो हो येस पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह स्ट्रोक हलक्या जरा पुश केला टॅप केला चेंडू गेला मिड विकेटला. पुन्हा एकदा फक्त 1 धाव मिळते. येस 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी पाहिजे तब्बल 11 धावांची गरज. फासला डिस्टन्स जे तफावत आहे फक्त 2चा आहे. नरेश पाटील
27 धावा देखील चेस होता होता किती नाकी नवो येते. आज जेवढे सामने झाले त्यांना धावा चेस होत नाहीत, परंतु ते टार्गेट मात्र लोएस्ट असेल. बॉलिंग मार्क या लेफ्ट आर्म राहून दे विकेट. आणि हा यस ऑफ डिसमिसल. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आणि धक्का बसेल. चौथा गडी गारत. क्या बात आहे. यस दमदार गोलंदाजी. राहिले 8 बॉल आणि जिंकण्यासाठी म्हणजे 11 धावांची गरज. उत्तरोत्तर रंगत जाणारी जबरदस्त फाईट. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल रिडगर संघाने देखील दमदार कमबॅक केलाय, परंतु या ठिकाणी आपण पाहू शकाल यांचे देखील या ठिकाणी शुभागमन. विवेक विलास शेठ फडके या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. यस धन्यवाद रॉकस्टार. क्या बात आहे. दमदार आवाज. चला बॉलिंग मार्क तयार. तर 2 मिनिटं आपण खेळ थांबव. या स्पर्धेचे अनबान शान आपण पाहू शकाल. आज आपले चिरंजीव या ठिकाणी विवेक यांच्या समवेत विलास शेठ फडके साहेबांची या व्यासपीठावरती शुभागमन आपण या ठिकाणी पाहताय. की मित्रांनो, आज राजकीय सामाजिक क्षेत्र असले, शैक्षणिक, कला, सांस्कृतिक सर्व क्षेत्रामध्ये आणि समाजामध्ये ज्यांनी माणुसकी जपली, जो झुलवितो नाती गोती तोच खऱ्या अर्थानं पिकवतो माणिक मोती. आणि आज आपण पाहू शकाल या सर्वांचं प्रेम घेऊन आज मोठ्या हुद्द्यावर आपण त्यांना सातत्याने पाहतो. विलास शेठ फडके साहेब रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि त्यांच्या समवेत त्यांचे सुपुत्र विवेक शेठ फडके, आपलंही सहर्ष स्वागत. यस अतिशय दमदार रॉयल एंट्री. स्पर्धेचे सर्वात दमदार आयोजन. बहुआयामी व्यक्तिमत्व. लास्ट डिलिव्हरी. 7 बॉल 11 धावांची गरज. बघा किती टाईट बॉलिंग. अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी. अचूकता, दहकता आणि भेदकता असा संमिश्र मारा. काय जबरदस्त बॉल आहे नरेश पाटील. बघा टाईट किती बॉलिंग. शेवटचा लास्ट डिलिव्हरी. आणि हा यस पुन्हा चेंडू हवेमध्ये जाईल. ओहो, सेकंड अटेम्प्ट मध्ये अफलातून झेल घेतला मिडॉपला आणि हा धक्का बसेल आणि राहिलं शेवटच्या षटकात 11 धावांची गरज. तर रिडगर संघ कुठल्याही क्षणी पलटवार करण्यामध्ये क्षमता दाखवली आणि या संघाचे पुरस्कर्ते ऍडव्होकेट बालकृष्ण भोपी साहेब प्रमोद स्मृती चषकाचे दमदार आयोजक यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत. विलास भोपी यांच्या नेतृत्वामध्ये आपण हा संघ पाहतो आणि दमदार या ठिकाणी कमबॅक केलाय आणि व्यासपीठावर आपण पाहताय विलास शेठ फडके साहेब यांना. यस धन्यवाद. यांचं नुकतंच आगमन झालं. बघूया तब्बल या स्पर्धेसाठी सर्व दरम्यान या दमदार सदस्य चषक 2025 हे दमदार आयोजन. आपल्या स्पर्धेची कधी कोणाला जमणार नाही. आपल्या स्पर्धेची कधी कोणाला जमणार नाही. आमच्या विलास दादाचं नाव दिलावरी कोरलाय. आमच्या विलास दादा फडकेचं नाव दिलावरी कोरलाय. धन्यवाद. दातृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व. माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय बहुआयामी व्यक्तिमत्व अजातशत्रू कार्यसम्राट सन्माननीय विलादादा नारायण फडके. सदस्य चषक 2026 हे दमदार आयोजन, शानदार आयोजन. क्रिकेटचा कुंभ मला क्रिकेटची मांदियाळी आणि राहिलं शेवटचं षटक, अंतिम अखेरचं निर्णायक षटक. रोमांचक, नाट्यमय, थ्रिलिंग मॅच, जबरदस्त क्लायमॅक्स. 6 मध्ये 11 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. काय जबरदस्त बॉलिंग केली रिडगर संघाने. जबरदस्त कमबॅक. पुन्हा आगमन केलं आणि प्रतिस्पर्धी संघाला पुन्हा एकदा थोडंसं बॅकफुटवर संघ उतरला. अजूनही मॅच बॅलन्स आहे. एखादा मोठा फटका जर आला तर नक्कीच कमबॅक कर देईल. चला बॉलिंग मार्क होता शेवटचा छोटा प्रगती पथावर यश भोपी. तर सन्माननीय मेघनाथ दादा पाटील यांचे इथे शुभ आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. या स्पर्धेचे आमचे पुरस्कर्ते जिग्नेश टूर्स अँड ट्रॅव्हल्स आणि सन्माननीय आदरणीय मान्यवर महेश फडके साहेब यांचे इथे आगमन झालेत. आणि अन्विक 11 जितू 11 हनुमान नेरेचे कोच, यशस्वी कोच संभाजीदादा मस्कर नेरे यांचे इथे आगमन झाले. त्यांना चला. विनंती करेन यायचे आपण. यश भोपी.
षटक क्रमांक 14 अंतिम षटक बॉलिंग मार्ग तयार. पहिला चेंडू रिलीज करतील. शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्ड मॅन बॅकवर्ड गेली. एक पॉइंट. चला पहिला चेंडू जोरदार अपील करतील का बघूया. राईट आर्म. ओहो पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये बंद झेल झाला. ड्रॉप कॉट बिहाइंड झाला असता. लेग स्लिपला होता. एक धाव मिळेल. उर्वरित चेंडू राहिले 5. जिंकण्यासाठी पाहिजे 10 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग कंपल्सरी ड्रेसिंग इज द मेन प्रिन्सिपल ऑफ द टुर्नामेंट्स. ज्यांचं अतिशय दमदार आगतम स्वागतम सुस्वागतम विलादादा फडके या स्पर्धेचे सर्व दमदार व्यक्तिमत्व आध्यात्मिक सांस्कृतिक कला अशा ह्या विहीर गावामध्ये एक दमदार आयोजन. चला बॉलिंग मार्ग 5 मध्ये 10 धावांची गरज. यश भोपी. ओहो येस आउटसाइड द ऑफ पुन्हा एकदा जबरदस्त मारा. पुन्हा एकदा भेदक चेंडू निघून गेला. गॅदर केले यष्टीरक्षक. बॉल राहिले 4. धावा पाहिजे 10 धावांची गरज. काय जबरदस्त मॅच झाले. रोमांचक रंजक नाट्यमय चित्त थरारक सामना. हाय व्होल्टेज मुकाबला पैसा वसूल मॅच. प्रेक्षणीय सामना. दोन्ही टोळके आमने सामने. एकीकडे रिटकर त्यांच्या विरोधात मोठा खांदा. काय जबरदस्त टाईट बॉलिंग केली. आणि हा यस पुन्हा एकदा पंचांचा मात्र वाईचा इशारा. स्वैर मारा दिशाहीन मारा. नासका चेंडू. 1 धावेचा इशारा 1 धावेचं प्रतिपादन. आणि उर्वरित बॉल राहिले 4 आणि धावा पाहिजे 9 धावांची गरज. 4 बॉल्स टू गो. रिक्वायर 9 रन्स. चार मध्ये 9 धावांची गरज. अतिशय भन्नाट स्पर्धा. स्वर्गीय वैकुंठवासी दिवंगत शारदा काको प्रतिष्ठान. वाईट 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 आहे वाईट. बॉल राहिले 4. धावा पाहिजे 9 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या धावा कराव्या लागतील. भैरवनाथ शौर्य 11 रिटघर. पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ बॅकवर्डला गेला. पुन्हा एकदा चांगलं टायमिंग चेंडू गेला ऑनसाइडला. हो हो शॉर्ट सिलेक्शन चांगलं आहे. आणि घेतल्या थर्ड अंपायर. रिव्ह्यू घेतले का. अच्छा षटकार की चौकार. तर अरुणजी पवार साहेब माजी ग्रामपंचायत 4 सदस्य रन. बेलवली. नाही चौकार चौकार आहे. यस 3 चेंडू आणि 5 धावांची गरज. यस आई एकवेळा इव्हेंटचं हे स्लो मोशन. 2 मोशन असतात. एक लूज मोशन आणि स्लो मोशन. लूज मोशन डेंजर असतं. सतत हागेत लावायला लागतात. स्लो मोशन परवडली. चला मिळते 4 धावा. काय जबरदस्त 3 चेंडू आणि 5 धावांची गरज. पुन्हा एकदा कमबॅक. पुन्हा आगमन. यश भोपी बॉलिंग मार्ग तयार. आणि हा या जोडी आली. यस समीर शेठ पाटील जोशी साहेब नरेंद्र मोनी आणि अमित शहा यांचं इथं आगमन. महाराष्ट्र जेवण जोडी. तर या दरम्यान आपण पाहतोय नेरे संघाचे पाठीराखे आदरणीय शैलेशदादा पाटील युवा नेतृत्व ग्रामपंचायत सदस्य यांचे इथे आगमन झालेत. यशस्वी नाईट स्पर्धेचे आयोजक रायगड ठाणे ग्रामीण लीगचे आयोजक समीरदादा पाटील भूमी इंडिया डेव्हलपर्स पनवेल 40+ अध्यक्ष यांचे इथे आगमन झालेत. आणि स्नेहकुंज आधार गृहचे 40+ दमदार क्रिकेटर नितीनजी जोशी साहेब. तिन्ही मान्यवरांना विनंती करेन आणि संभाजीदादा मस्कर यांना आपण Yes, अतिथी yes. कक्षामध्ये यायचे. यस पहिल्या सामन्याची ही झेरॉक्स कॉपी आहे. चला बॉलिंग मार्क तयार. बॉल राहिले 2.
3 धावांची गरज. एक चेंडू गेला डॉट, नंतर वाईट, नंतर 1. चला 2 मध्ये 3. रॉकस्टार प्रवीण गायकर, दमदार आवाज, सूत्रसंचलन. किती? 2,500 लोक ऑनलाईन आहेत बघा, अंगारकी असून. आणि हा यस अकरा दलाईन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू गेलाय बाकवट गलीला, मिळेल फक्त 1 धाव. आणि शेवटच्या निर्णायक चेंडूवर हा बॉल आहे जवळजवळ 1,20,000चा. शेवटच्या चेंडूवर कंपल्सरी 2 धावा करायच्यात. एक जरी धाव कमी पडली तर चोळीत जावं लागेल. चोळीत म्हणजे हात चोळीत. चला निर्णायक चेंडू, 1 बॉल टू गो. अंतिम आखेचा निर्णायक बॉल. काय जबरदस्त रफ अँटम सामना. 2 टोक्यामध्ये घमासान, यदवी, रणधुंदुबी, रणधुमाली, रणकंदन, अटीतटीचा सामना. बॉल राहिला शेवटचा, कंपल्सरी 2 धावांची गरज. रेडगर आणि मोठा खांदा से बिग बॅटल. कडवी झुंज, कडवा प्रतिकार. दोन्ही ही टोळकी एकाच कॅलिबरचे 2 प्रतिस्पर्धी. शेवटचा बॉल यश भोपी यांच्या पठडीमधला लास्ट डिलिव्हरी. 1 बॉल टू गो, कंपल्सरी रिक्वायर्ड 2 रन्स फॉर विक्ट्री. चला रेडगरवाले फक्त फट सांभाळा. बॉलिंग मार्कवर निघालेत. शेवटचा बॉल फेकण्यासाठी मूल्य आहे 1 लाख. टाळ्यांच्या गजरात. आणि हा ये दिशाहीन चेंडू. ये क्या कर दिया. आउटसाइड ॲप्सनं व्हाईटचा इशारा. समीर मारा, दिशाहीन मारा. राहिला 1 चेंडूमध्ये फक्त जिंकण्यासाठी माझी एका धावेची गरज. ही धाव कशीही कुठेही पुश केली तरी धाव होऊ शकते. शेवटी क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टन्टीज. जरा स्पीडअप करावं भाऊ. 1.5 तास झाला मॅचला. आरती राहिली इथं. वाद पेटवलंय. ती 2 वेळा पेटवली, ती विजली. खूप वापर. चला लवकर लवकर. अतिशय दमदार आयोजन. 6 स्टार विहिगर सालाबाद प्रमाणे अतिशय भन्नाट दर्जेदार आयोजन. अतिशय चांगलं सुसज्ज क्रीडा संकुल. चला शेवटचा बॉल यश भोपी. वाई जर टाकला नसता कदाचित सामना आपल्या बाजूने झुकला असता. परंतु जरतरच्या भाषा क्रिकेटमध्ये चालत नसतात. फक्त वर्तमान, प्रेझेंट काल, नॉट अ फ्युचर, नॉट पास्ट टेन्स इज अलाउड इन द क्रिकेट. येस, अमरेला फिल्डिंग. चला लास्ट डिलिव्हरी. 1 धाव सहज होऊ शकते. कुठेही पुश करा. राईट आर्म हो दे विकेट. आणि हा यस धोनी स्टाईल फिनिश केला. आणि अशा प्रकारे हा सामना जिंकलाय. आणि थोडक्यासाठी निसत्ता विजय प्रस्थापित केला. आणि दुर्दैवाने संघ रेडगर. चला या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच जाईल तो बघूया. चला नेरे आणि मोह दोन्ही संघ समोर या स्टेजच्या. आज पवित्र दिनी आपण पाहतोय बाप्पाचा दिवस आहे आणि विघ्नहर्ता विधात्याला